महाराष्ट्रातले 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल। 184 प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची 2 विशेष विमानं राज्यात पोहोचली। मुख्यमंत्र्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घेतला आढावा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी निर्माण करावी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश। सांगली आणि कोल्हापूरमध्ये नवीन साठवण तलाव बांधावेत, जिल्ह्यातल्या पूर नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश। दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टानं आरोपी तहबूर राणाची याचिका फेटाळली। कुटुंबाशी फोनवर बोलण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळली। काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कडक बंदोबस्त, एअरपोर्ट, रेल्वे स्थानक आणि पर्यटन ठिकाणी सुरक्षेचं कवच उभारलं। राज्यात सगळ्यांना उर्दू भाषा शिकवली पाहिजे, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची अजब मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध। सुरक्षा यंत्रणा असताना सुद्धा हा हल्ला होतो म्हणजे हे केंद्र सरकारचं अपयश, जलील यांचा गंभीर आरोप। मालेगावमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चात दहशतवाद्यांच्या पुतळ्याचं दहन करत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी। मोर्चात हिंदू मुस्लिम नागरिकांचा सहभाग। अहिल्यानगरमध्ये रावण ग्रुपच्या 6 आरोपींना अटक। अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार आणि मारहाण प्रकरणी अटक करून पोलिसांनी काढली आरोपींची धिंड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।